योगा करणारा व्यक्ती, like for example when I looked at you, I was very pleasantly surprised that you were wearing such a beautiful watch, you know. You have such a good taste of clothes. I also noticed your perfume. So माझ्या डोक्यातली जी इमेज होती ना की योग गुरु आहेत म्हणजे असे सॅड यु नो किंवा खूप सिरियस, अँड दॅट वॉज एक्झॅक्टली ऑपोजिट वॉट आय फाउंड इन यू. म्हणजे काय, वॉट आय लाईक इज संसारातली सगळी मजा ॲज इन आमच्या भाषेतली मजा आणि सोडून योगा नाही करत आहे. नाही, आणि काही गरजही नाही तसं करायची. करेक्ट. एक उदाहरण देतो. जिलबी खाल्ली मी, मला जिलबीतला आनंद मी घेतला, नंतर ते जिलबीतनं मी मुक्त झालो सायकोलॉजिकली. बरं. तर मी एक मिसळचा आस्वाद घेऊ शकेन. मग त्यातनं मुक्त झालो तर मी एक भेळेचा आस्वाद घेऊ शकेन. मुद्दा असा, हां, पण तो शब्द मी वापरत नाही आहे. बरं. कारण त्याच्यात एक निगेटिव्ह कनोटेशन आहे त्याला. तर यू जस्ट यू आर हॅव्हिंग अ गुड एक्सपिरियन्स ऑफ वॉट एव्हर यू आर डुईंग. यू आर गोईंग थ्रू दॅट एक्सपिरियन्स विथ ओपन माइंड, अँड आफ्टर द एक्सपिरियन्स इज ओव्हर you are automatically getting free when you are doing yoga properly. and if you are खऱ्या अर्थाने स्वस्थ झालाय तुम्ही, स्वतःच्या ठिकाणी स्थिर झालाय, स्टेबल झालाय आतून, तेव्हा तेव्हा बाहेरच्या ह्याची आवश्यकता राहिली नाही. पण तुम्ही आत्ताच म्हटलात तसं, आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण आपण विसरून जातो ना व्हॉट वी आर चेझिंग. तो पर्स्पेक्टिव्ह असा आहे की मी काय जगतोय, म्हणजे आयुष्यात जे जे काही प्रसंग येत आहेत, ज्या ज्या काही अनुभवातनं मी जातोय, तर आय एम ओपन टू दॅट. जसं काही हे करायचं नाही, हे करायचं असं नाही आहे. तर मी त्यात जाताना मी अवेअरनेसमधनं जातोय. यू हॅव टू बिकम मोर अँड मोर नॅचरल. सो इन शॉर्ट, जे प्राप्त आहे ते पर्याप्त व्हायला लागतं योगामुळे. हां, करेक्ट, यू सेड इट. हो की नाही? हां.